विद्यार्थी मित्र हो, आज आपण दुसऱ्या सत्रातील सेमिस्टर 2 या अंतर्गत भारतीय राज्यघटनेचा परिचय किंवा भारतीय राज्यघटना या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण या सत्रातील पेपर संबंधी थोडी चर्चा करूया. या सेमिस्टरमध्ये आपल्याला CBS पॅटर्ननुसार दुसऱ्या सेमिस्टरमध्ये भारतीय राज्यघटना हा पेपर अभ्यासायचा आहे. या पेपरचं नाव भारतीय राज्यघटना असं आहे. त्या पेपरचं नाव भारतीय राज्यघटना असं आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या सत्रामध्ये, या सेमिस्टरमध्ये आपल्याला या पेपर अंतर्गत 4 चॅप्टर आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. 4 चॅप्टरपैकी 2 चॅप्टर मी स्वतः घेणार आहे, बाकीचे पाटील सर घेतील. पहिले 2 जे चॅप्टर आहेत त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे भारतीय राज्यघटनेचा परिचय. भारतीय राज्यघटनेचा परिचय. या चॅप्टरमध्ये प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि या संदर्भात 3 महत्त्वाचे कायदे जे आहेत त्या कायद्यांची चर्चा आपण करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पहिला जो भाग आहे त्यातला पार्श्वभूमीच्या अनुषंगाने, तो म्हणजे 1919चा भारत सुधारणा कायदा, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. लिहून घ्या वाटलंस, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. याला 1909चा कौन्सिल कायदाही म्हटलं जातं. 1909चा कौन्सिल कायदाही म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा कायदा आहे 1919चा भारत प्रशासन सुधारणा कायदा. 1919चा भारत प्रशासन सुधारणा कायदा. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या नावानेही ओळखलं जातं. 1919च्या भारत प्रशासन कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असंही म्हटलं जातं. आणि तिसरा कायदा 1935चा भारत प्रशासन सुधारणा कायदा. भारत प्रशासन सुधारणा कायदा. तर हे 3 कायदे आपल्याला भारताच्या राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीसाठी फार महत्त्वाचे आहेत. ते का महत्त्वाचे आहेत ते नंतरच्या चर्चेमध्ये येणार आहे. तरी परंतु भारतीय राज्यघटना ही तयार होण्याच्या अगोदर भारतात जवळजवळ 150 वर्षे या ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य निर्माण केलेलं होतं. आणि या साम्राज्याअंतर्गत त्यांनी भारतात अधिक काळ आपलं साम्राज्य राहावं यासाठी इथं काहीतरी सुधारणा केल्या पाहिजेत. इथं काहीतरी निश्चित अशा पायाभूत सुधारणा केल्या तरच आपल्याला इथं राज्यकारभार करता येईल किंवा आपलं साम्राज्य टिकवता येईल. याची ज्या वेळेला त्यांना जाणीव झाली त्यावेळेला त्यांनी हे सुधारणाविषयक कायदे केलेले आहेत, की जे कायदे भारतीय राज्यघटना तयार करत असताना घटनाकारांना एक उद्बोधक अशा स्वरूपाची पार्श्वभूमी उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळं हा कायदा आपल्याला ध्यानात घ्यावा लागतो. त्याच्यानंतर
बाकीच्या अनेक वेगवेगळ्या सुधारणाविषयक चर्चा झालेल्या आहेत किंवा कायदे तयार झालेले आहेत. त्यामध्ये क्रिप्स योजना आहे, त्रिमंत्री योजना आहे की ज्याला कॅबिनेट मिशन योजना असंही म्हटलं जातं. लॉर्ड माउंटबॅटन योजना आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे. या अनेक कायद्यांचा आधार घेऊन आपल्या घटना समितीनं, आपल्या घटना परिषदेनं भारतात कायदा तयार करत असताना, संविधान तयार करत असताना या सगळ्या गोष्टींचा आधार घेतलेला होता. खरं तर प्रत्येक देशाची राज्यघटना ही तेथील ऐतिहासिक पार्श्वभूमी ध्यानात घेऊनच तिथली राज्यघटना, तिथलं संविधान हे तयार केलं जात असतं. भारत ही त्या बाबतीत मागं नाही. भारताने सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमींचा विचार करून मग आपली राज्यघटना तयार केलेली आहे. आता या चॅप्टरमध्ये हे 3 महत्त्वाचे कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत. परत एक वेळा रिपीट करतो. 1909चा मोर्लेमिंटो सुधारणा कायदा की ज्याला 1909चा कौन्सिल कायदा म्हणूनही ओळखलं जातं. त्याच्यानंतर 1919चा भारत प्रशासन सुधारणा कायदा की ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असंही म्हणतात. आणि 1935चा भारत प्रशासन सुधारणा कायदा. तर या 3 कायद्यां कोणकोणत्या गोष्टी आपण भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. हे 3च कायदे अभ्यासक्रमात आहेत. आणि मग बाकीचे जे काय भाग आहे या चॅप्टरमधला तो साधारणतः भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने किंवा त्याला आपण आधारस्थाने असं म्हणू शकतो. तर भारतीय राज्यघटनेची आधारस्थाने कोणती आहेत? एक 5-6 आधार आहेत की ज्या आधारावर आपण आपली राज्यघटना तयार केलेली आहे. भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने ही खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेला एक विशिष्ट अशी ऊर्जा देणारी मानली जातात. कारण त्या आधारावरच आपण आपली राज्यघटना तयार केलेली आहे. वेळोवेळी या सगळ्या आधारांचा विचार करून प्रत्येक वेळेला योग्य त्या दिशेनं आपल्या घटनाकारांनी, आपल्या घटना परिषदेनं आपली घटना तयार करत असताना याचा संदर्भ घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि या चॅप्टरमध्ये शेवटचा महत्त्वाचा भाग काय आहे तर भारतीय राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये. तर पुढचा कुठला भाग येतो? एक तर ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये 3 कायदे, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, घटना समिती, ती घटना समिती आणि त्याची आधारस्थानं कुठली आहेत, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेची मूलभूत पायाभूत अशी वैशिष्ट्ये. एवढा भाग हा आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये, पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान या अनुषंगाने. दुसऱ्या चॅप्टरमध्ये किंवा दुसऱ्या चॅप्टरचं नावच असं आहे भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान. या चॅप्टरच्या अंतर्गत आपल्याला भारतीय राज्यघटनेचा सरनामा, भारतीय राज्यघटनेचा सरनामा की ज्याला इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल असं म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये उद्देश पत्रिका, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका असंही म्हटलं जातं. तर या उद्देश पत्रिकेमध्ये काय काय आहे, याचा उद्देश पत्रिकेमध्ये साधारणतः घटनेचं उगमस्थान काय आहे, त्याच्यानंतर घटनेमध्ये कोणती उद्दिष्ट आहेत, ध्येय कोणती आहेत घटनेमध्ये, आणि स्वरूप कसं आहे, आपल्या राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे, या एवढ्या गोष्टींचा विचार सरनाम्यामध्ये केला जातो. घटनेच्या अगोदर जी एक प्रस्तावना जोडलेली असते, घटनेच्या सुरुवातीला जी एक प्रस्तावना जोडलेली असते ती प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बल, सरनामा, घटनेची उद्देश पत्रिका. संपूर्ण घटना वाचण्याच्या ऐवजी जर आपण प्रस्तावना जर वाचली तर या घटनेमध्ये काय आहे,
नेमकं या घटनेचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे आणि आपल्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप काय आहे याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करता येते. आणि म्हणून सरनामा वाचला, कुठल्याही देशाच्या राज्यघटनेच्या अगोदर एक सरनामा असतो. तो सरनामा वाचला तर आपल्याला त्या घटनेमध्ये काय आहे, म्हणजे त्या राज्यघटनेचं स्वरूप काय आहे, त्या राज्यघटनेची उद्दिष्ट कोणती आहेत, त्या राज्यघटनेमध्ये त्या देशानं कोणत्या पद्धतीची राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, नागरिकांच्यासाठी त्या घटनेमध्ये काय आहे, राज्यकारभाराचं स्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपल्याला या सरनाम्यातून प्राप्त होते. आणि म्हणून आपणही आपल्या या चॅप्टरमध्ये भारतीय राज्यघटनेचा सरनामा पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो या सरनाम्यामध्ये नंतर तो मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये जे नागरिकांच्यासाठी, भारतीय जनतेसाठी जे अधिकार दिलेले आहेत, मूलभूत पायाभूत अधिकार असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला, हक्क असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करता येत नाही. घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला काही विशिष्ट अशा स्वरूपाची अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. ते 7 मूलभूत हक्क आहेत. अर्थात कालांतरात या हक्कामध्ये बदल झालेला आहे, काही हक्क कमी झालेले आहेत, काही हक्क त्यामध्ये आणि अधिक जादा ॲड करण्यात आलेले आहेत. तरी परंतु या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला सहभागी होता यावं, त्याला या राजकीय व्यवस्थेमध्ये जे काही राजकीय प्रक्रिया घडामोडी घडत असतात त्यामध्ये त्याला सहभागी यावं, यासाठी घटनाकारांनी मूलभूत अधिकार आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर मूलभूत अधिकाराचं स्वरूप काय आहे, त्याची वैशिष्ट्ये कुठली आहेत याचीही आपण या चॅप्टरमध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील प्रामुख्याने जे नागरिकांना दिलेले मूलभूत कर्तव्य आहेत, ती कर्तव्येही आपल्याला पाहायची आहेत. जसं हक्क तशी काही कर्तव्यसुद्धा भारतीय नागरिकांना व्यक्त करावी लागतात. हक्काशिवाय खऱ्या अर्थानं अधिकाराला स्थान राहत नाही किंवा अधिकाराशिवाय कर्तव्याला सुद्धा काही स्थान राहत नाही. हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य. तर या दोन्हींचा व्यवस्थितपणे मेळ आपल्या घटनाकारांनी संविधानामध्ये गाठलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे. याला साधारणतः डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. तर ही प्रिन्सिपल्स डोळ्यासमोर ठेवून राज्यकर्त्यांनी राज्यकारभार करावा, ही एक साधी सरळ असलेला अर्थ याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने राज्याच्या धोरणात काय काय असावं, तर काही राजकीय, काही सामाजिक, काही आर्थिक, काही न्यायिक अशा स्वरूपाची तत्व आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत. अर्थात राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही साधारणतः प्रत्येक राज्यकर्त्यांनी राज्यकारभार करत असताना समोर ठेवावीत असं म्हटलेलं आहे. त्याचं पालन केलंच पाहिजे असं घटनेत बंधन नाही, पण साधारणतः या तत्वांचा, नीतिनिर्देशक तत्वांचा जर वापर केला तर त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी, त्या राज्यकर्त्यांच्या भविष्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे फार उपयुक्त ठरू शकतात. याला नीतिनिर्देशक तत्वे असेही म्हटलं जातं. तर ही नीतिनिर्देशक तत्वे अंमलात जर आणली तर अधिक जनमान्यता, संमती, लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. पण जर तो नाही पाळला तर घटनेनुसार त्यांच्यावर गुन्हा करता येत नाही. अर्थात नीती निर्देशक तत्व असल्यामुळं याला नैतिकतेचं अधिष्ठान असलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार, हे महत्त्वाचे जे काही हक्क, कर्तव्य आणि काही नीतिनिर्देशक तत्वे आहेत यांचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर हे 2 चॅप्टर
पहिले जे आहेत हे भारतीय राज्यघटनेचा परिचय काय आहे हे करून देतात. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान काय आहे हेही आपल्याला यातून समजून येतं. साधारणतः यानुसार भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला या प्रकरणातून करावायचा आहे. यातला पहिला जो कायदा आहे भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या राज्यघटनेची ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे त्यातला पहिला जो कायदा आहे 1909चा आणि 1919चा 35चा. हे कायदे फार महत्त्वाचे यासाठी आहेत की इथल्या लोकांना काही राजकीय, काही सामाजिक, काही आर्थिक ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे कायदे तयार केलेले आहेत. इथल्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारचे कायदे निर्माण करून देणं, इथल्या लोकांना अधिक काही राजकीय हक्क प्राप्त करून देणं हा त्यांचा मुळात मुख्य उद्देश नव्हताच. तर इथल्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी इथं आपल्याला अधिकाधिक काळ राज्यकारभार करता यावा यासाठी हे हक्क किंवा हे कायदे हे भारतीय जनतेच्या आणि भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेले आहेत. अर्थात साधारणतः भारतीय राज्यघटनेचं स्वरूप जर जाणून घ्यायचं असेल किंवा वैशिष्ट्य जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी भारतीय राज्यघटनेची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ही पहिल्यांदा आपल्याला ध्यानात घेतली पाहिजे. कारण भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी जवळजवळ 150 वर्षे ब्रिटिशांचं अधिराज्य होतं. 1857 पासून ते 1947 पर्यंत भारतीय लोकांनी या ब्रिटिश सत्तेला जोरदार असा विरोध केलेला होता आणि तो विरोध, तो संघर्ष शमवण्यासाठी, थोपवण्यासाठी त्यांनी हे कायदे तयार केलेले आहेत. आपल्यावर फार मोठे उपकार होतील आणि भारतीय राज्यकारभार चांगला होईल आणि त्यासाठी म्हणून त्यांनी हे कायदे तयार केलेले नाहीत, तर अधिक काळ आपल्याला आपलं साम्राज्य इथं निर्माण करता यावं या उद्देशानं हे तयार केलेले कायदे आहेत. साधारणतः अगदी सुरुवातीला ब्रिटिश राजवटीत जे काही वेगवेगळे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा कायदे निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांचा भारतीय राज्यघटनेवर प्रभाव पडलेला आहे हे मात्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे कायदे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. याच्या अगोदर 1600 मध्ये राणी पहिली इलिझाबेथ हिनं ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती. या ईस्ट इंडिया कंपनी जवळजवळ 1600 ते 1765 पर्यंत या कंपनीचं कार्य पूर्णपणे व्यापारी होतं. परंतु नंतर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीनं प्लासीच्या लढाईत विजय मिळवून दिल्यानंतर भारतीय सत्तेत ब्रिटिशांनी आपला राजकीय पाया मजबूत केलेला आपल्याला दिसून येतो. अशा अनेक वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. अर्थात त्याही गोष्टींचा आपल्याला विचार करता येईल. तर ईस्ट इंडिया कंपनी, पिट्स इंडिया ॲक्ट किंवा बाकीचे जे काही कायदे तयार झालेले आहेत या कायद्यांचा फारसा संदर्भ न घेता डायरेक्ट आपण मोर्लेमेंटो सुधारणा किंवा 1919चा कायदा काय आहे, 1909चा कायदा काय आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. साधारणतः इसवी सन 1885 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती. राष्ट्रीय सभेला काँग्रेस पक्ष असंही म्हटलं तरी चालेल, जुना काँग्रेस पक्ष. या संघटनेनं, या पक्षानं भारतातल्या या ब्रिटिशांच्या विरोधात अनेक संघर्ष केलेले आपल्याला दाखले मिळतात. त्यांनी अनेक या संघटनेतल्या नेत्यांनी अर्ज, विनंत्या, प्रस्ताव, शिष्टमंडळे अनेक मार्गांचा अवलंब करून ब्रिटिश सत्तेकडून आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. वास्तविक राष्ट्रीय काँग्रेसवर नाही म्हटलं तर 1-2 गटांचा अंमल होता. एक मवाळ आणि एक जहाल असे 2 प्रभाव या काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेला होते, राष्ट्रीय सभेमध्ये त्यावेळेला होते आणि या दोन्हींचा साधारणतः प्रभाव या पक्षामध्ये आपल्याला दिसून येतो. साधारणतः वास्तविक पाहिलं तर फिरोजशाह मेहता
न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी अशी काही उदारमतवादी जी काही लोक होती या मवाळ गटामध्ये होती. आणि लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष असे काही प्रखर विचाराचे काही नेते होते ते या जहाल गटात असलेले आपल्याला. काँग्रेसमधले हे दोन्ही गट आपापल्या मार्गानं मात्र ब्रिटिशाविरुद्ध संघर्ष करत होते. आणि या संघर्षातून त्यांनी अनेक वेगवेगळी आंदोलन केलेली आहेत, अनेक वेगवेगळे प्रस्ताव विनंत्या केलेल्या आहेत. आणि त्यातून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे फार महत्त्वाचं होतं. भारतीय लोकांच्या मध्ये ब्रिटिशाविरुद्ध चीड निर्माण केली तरच भारतीय लोक स्वातंत्र्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठतील. आणि यासाठी हे दोन्ही गट, काँग्रेसमधले हे दोन्ही गट वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आंदोलनं करून वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेऊन ब्रिटिश सत्तेला जोरदार विरोध करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच काळात 1885 ते 1905 या काळात लॉर्ड लेन्सडाऊन, लॉर्ड एलिगन, लॉर्ड कर्झन हे 3 व्हाईसरॉय ज्यावेळेला भारतात आले त्यावेळेला त्यांनी तिघांनी भारतीय जनतेवर अनेक प्रकारे अन्याय, अत्याचार, जुलूम केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्या लोकांच्या विरोधात जर आपल्याला पेटून उठायचं असेल तर आपण प्रामुख्याने एक झालं पाहिजे आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला पाहिजे असे या राष्ट्रीय सभेत निश्चित झालं. त्यांनी या लोकांनी 1905 मध्ये तुम्हाला माहीत असेल हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. एकूणच भारतीय जनतेत ब्रिटिशाविरुद्ध जो असंतोष आहे तो वाढत होता. आणि त्या असंतोषाचा फायदा घेऊन साधारणतः त्यावेळेच्या लॉर्ड मिंटो आणि सेक्रेटरी मोर्ले यांनी परस्पर विचारविनिमय करून त्यांनी एक कायदा केला. जर आपल्याला हा संघर्ष थोपवायचा असेल, हा विरोध आपल्याला शमवायचा असेल तर आपल्याला इथं काहीतरी सुधारणा केल्या पाहिजेत. आणि त्या सुधारणा केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला एक चांगल्या प्रकारची स्थिरता आपल्या साम्राज्याला मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या अनुषंगानं त्यांच्या सहकार्यानं एक सुधारणाविषयक कायदा तयार केला. त्याला तिथल्या पार्लमेंटनं संमतीही दिली. आणि या कायद्याला इंडिया कौन्सिल ॲक्ट आणि केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळाच्या संख्येत वाढ करण्यास मदत झाली. ही संख्या 16 वरून जवळजवळ 69 पर्यंत करण्यात आली. कायदेमंडळाच्या सदस्यांची निवड चांगली करण्याचा प्रयत्न याच कायद्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. कायदेमंडळाच्या अधिकारामध्ये सुद्धा वाढ याच कायद्यानं झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याचाही विचार याच कायद्याअंतर्गत करण्यात आला. त्यामुळं काही जातीय प्रतिनिधित्वाच्या मागणीला जोर मिळाला. एवढंच नाही तर भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी होण्याला हा कायदा काही काळ कारणीभूत ठरलेला आहे असंही म्हणावं लागतं. म्हणजे एकंदरीत हा 1919चा कायदा 9चा कायदा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तो यातून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींचं आकलन झालं. यानुसार आपण कोणते कायदे केले पाहिजेत. आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत आणि या सगळ्या लोकांच्या मध्ये ऐक्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला त्या अनुषंगानं कोणती पावलं उचलली पाहिजेत किंवा भारतामध्ये कोणकोणत्या मूलभूत सुधारणा केल्या पाहिजेत, आर्थिक, सामाजिक या सगळ्या गोष्टींचं अवलोकन या कायद्यातून आपल्याला झालेलं दिसून येतो. आणि म्हणून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे असं घटनाकारांना वाटलं, म्हणून त्याची थोडीफार चर्चा झालेली आहे. थँक्यू.